आणि बांगलादेशमध्ये चिघळलेल्या आंदोलनाबाबत केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। बांगलादेशातल्या सद्यस्थितीची माहिती सरकारनं सर्वपक्षीय नेत्यांना दिली आणि तसंच भारतात आश्रयासाठी आलेल्या शेख हसीनांबाबत अजून निर्णय झालेला नाही असं सरकारनं बैठकीत स्पष्ट केलं। सरकारच्या भूमिकेला विरोधी पक्षांनी समर्थन दिलंय। बांगलादेशात 12 ते 13 हजार भारतीय आहेत तर 8 हजार विद्यार्थी होते जे माघारी परतलेत अशी माहिती सरकारतर्फे देण्यात आली। सरकारनं दिलेल्या माहितीवर विरोधी पक्षानं समाधान व्यक्त केल्याचीही माहिती आहे। काल बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला। त्या भारताच्या हिंडन एअरबेसवरती सध्या आहेत आणि या सगळ्या संदर्भात आज सरकारनं सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं आणि या बैठकीत बांगलादेशमध्ये चिघळलेल्या परिस्थिती संदर्भात सरकारनं विरोधी पक्षाला माहिती दिली। सरकारच्या भूमिकेबद्दल यामध्ये चर्चा झाली। शेख हसीना यांच्याबद्दल सरकारनं अजून कोणतंही धोरण निश्चित केलेलं नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।